सलाम जय ख्रिस्त सर्व ख्रिस्ती प्रीतीमध्ये सर्व माझ्या प्रियजनांना तुम्ही सर्व बरे आहेत हा माझा विश्वास आहे। कारण जिवंत परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या संगती माझ्या संगती आहे ना प्रियजनांना, आहे ना? हो म्हणा सर्वांनी, हो हो रोजमेरी सिस्टर, हो आंटी। प्रियजनांनो, परमेश्वर आपला पवित्र पवित्र ते एक परमेश्वर तुम्हाला आणि मला त्याच्या आशीर्वादाने भरभरून काढो। प्रियजनांनो, आजचा सुंदरसा समय त्यांनी दिलेला आहे आपल्याला, त्याचं वचन, त्याची स्तुती, त्याची आराधना करण्यासाठी, त्याच्या वचनाचा गूढ रहस्य समजण्यासाठी, त्याचा महानसा पवित्र आत्मा जो आम्हाला त्याच्या जिवंत प्रेषितांच्या द्वारे दिलेला आहे, त्याच्या मार्गदर्शनानुसार आजचं वचन मला मिळालेलं आहे। ते म्हणजे लूक शुभवर्तमान याचा 6वा अध्याय। सुंदरचं हेडिंग आहे प्रियजनांनो, खूप सुंदर हेडिंग आहे, तुम्ही पण वाचा। शत्रूंवर प्रेम, शत्रूंवर प्रेम, शत्रूंवर प्रेम। प्रियजनांनो, शत्रूंवर प्रेम म्हटल्याबरोबर अरे बापरे असं वाटते ना, अरे शत्रूवर कोणी प्रेम करते का? शत्रूवर प्रेम कोणी करते का प्रियजनांनो? पण प्रभू येशू मसीह म्हणतात शत्रूवर प्रेम करा म्हणतोय परमेश्वर। प्रियजनांनो, हे करणं खूप कठीण आहे, पण अशक्य नाहीये बरं। कारण स्वतः प्रभू येशू मसीहनं, जो माझा आणि तुमचा गुरु आहे, त्यांनी आपल्याला कित्ता दिला, स्वतः त्यांनी त्याचं उदाहरण त्याने देऊन दाखवले। प्रियजनांनो, जेव्हा प्रभू येशू मसीहला जेव्हा धरण्यात येते तो रात्रीचा समय असतो प्रियजनांनो, आणि त्यावेळेस जेव्हा ते रोमी सैनिक धराव्यास येतात, तेव्हा प्रभू येशू मसीहला जो यहूदा इस्कारियोत, जो धरून देणारा, चुम्मा घेऊन धरून दिला त्यांनी प्रभू येशू मसीहला, आणि त्यावेळेस जे सैनिक होते ते धरा लागले प्रभू येशू मसीहला, आणि प्रेषित जो ज्याला खडक म्हटलेला आहे तो प्रेषित म्हणजे प्रेषित पेत्र, ज्याच्यावर मी मंडळी रचेल असा प्रभू येशू मसीहने म्हटलेला तो प्रेषित त्याच्या संगती होता। सगळे प्रेषित, सगळे शिष्य देवापासंती असताना प्रभू येशू मसीह म्हणतात, तुम्ही मला ह्या चोरासारखे तुम्ही धरण्यास आलेले आहे। मी रोज मंदिरात तुमच्या समोर देवाचे राज्य सांगायचो, देवाचे सुसमाचार सांगायचो, तेव्हा तुम्ही मला धरले नाही। आज मला तुम्ही चोरासारखे धरण्यासाठी आलेले आहे। आणि त्यावेळेस प्रेषित पेत्र काय करतो, त्या सैनिकाची जी तलवार असती ती काढतो आणि पटकन त्या सैनिकाचा कान कचकन कापून टाकतो। आणि त्याचा कान बघा पडला असा खाली, त्याचा कान कापला आणि पडला। तो कान प्रभू येशू मसीह धरतात आणि त्याचा कान असा लावून देतात। प्रियजनांनो, जो सैनिक, जो दुश्मन प्रभू येशू मसीहचा, जो त्याला धरायला आला, जो त्याला मारत आहे, जो त्याला मारून धरणार आहे, त्या शत्रूवर प्रभू येशू मसीहनं कशी प्रीती करून दाखवली बघा। त्याचा कान न्यू ब्राईन कान बनवून दिला आणि त्याचा जखम सुद्धा हील करून टाकला त्या क्षणाला। किती सुपर पॉवर आहे परमेश्वर बघा आपला, की त्या क्षणाला बघा, त्या क्षणाला जेव्हा प्रभू येशू मसीहला धरण्यात येते, त्यावेळेस देखील त्यांनी जर असं म्हटलं असतं, सर्वांना भस्म करू शकला असता प्रभू येशू मसीह त्या क्षणाला, परंतु त्यांनी केले का प्रियजनांनो? नाही, तर त्यांनी प्रीती दाखवली प्रियजनांनो। आणि बघा, शत्रूंवर प्रेम करून दाखवले, हे ना। पूर्ण अध्याय, इतकं छोटासा अध्याय, इतकं सुंदर वचन आहे प्रियजनांनो। शत्रूंवर प्रेम, थोडस मी वाचू का प्रियजन? असं मला वाटतं मी वाचावं। परंतु तुम्हा ऐकणाऱ्यास, बघा आपण ऐकणारे आहोत ना, तुम्हा ऐकणाऱ्यास मी सांगतो, मी कोण? प्रभू येशू मसीह सांगतो। काय सांगतो? तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा। बापरे, वैरीवर, आपल्याला जे छळतात, जे आपल्याला सतवतात, जे आपल्याला शिव्या देतात, जे आपल्याला आपलं वाईट करू पाहतात,
जे आपली निंदा करतात, जे आपल्याला शिव्या देतात, जे आपल्याला श्राप देतात, त्या वैऱ्यांवर प्रीती कर म्हणतो परमेश्वर. बाप रे बाप, किती महान वचन आहे प्रियजनांनो, किती महान वचन आहे. या वचनाचा किती गूढ रहस्य आहे. आज ॲज अ ट्रू ख्रिश्चन, ॲज अ ट्रू ख्रिश्चन फॉलोवर, ॲज अ ट्रू येशू मसीहचे फॉलोवर आम्ही जर आहोत, जर आम्ही येशू मसीहच्या मागे चालणारे आहोत, जर आम्ही येशू मसीहच्या मागे आपला क्रूसखांब घेऊन चालणारे आहोत, तर आज तुम्हाला मला हे वचन आहे की आम्ही कसं आम्ही जीवन जगावं या जगात जगत असताना. वैऱ्यांवर प्रीती कर, वैऱ्यांवर प्रीती करा म्हटलेलं आहे प्रियजनांनो. आणि काय सांगते बघा, जे तुमचा द्वेष करतात त्यांचे बरे करा. जे तुमचा द्वेष करणं, राग करणं, मत्सर, राग करणं, हेवा करणं, शिव्या शाप देणं, ह्या लोकांवर आपल्याला प्रीती कर असं प्रभू येशू मसीहचा आपल्याला आज्ञा आहे. प्रियजनांनो, ही आज्ञा सोपी आहे का? फार कठीण आहे बरं, फार कठीण आहे. पण परमेश्वराच्या साहाय्याने तुम्ही आणि मी हे करू शकतो प्रियजनांनो. कारण तो जर आपल्याला शक्ती देतो तर नक्की 100% आपण ते करू शकतो प्रियजनांनो. आज मी देखील माझी साक्ष देते. माझी साक्ष ही आहे की मला परमेश्वर सहन करायला ताकद देतो. प्रियजनांनो, प्रत्येक व्यक्तीला आपल्या जॉबमध्ये, आपल्या घरामध्ये कोणता व्यक्ती म्हणणार मला त्रास नाहीये, म्हणा बरं मला त्रास नाही, अगदी मी खुशाल आहे, अगदी मी सुखी आहे, मला कसलाच त्रास नाही, मला कोणी ड्युटीवर सतवत नाही, मला घरात कोणी सतवत नाही, असा कोणता व्यक्ती म्हणू शकतो का प्रियजनांनो? नाही म्हणू शकत. प्रत्येकाला त्रास आहे, प्रत्येकाला त्रास आहे. हा माझा वैयक्तिक पर्सनल अनुभव नाही, मी तुम्हाला सांगत आहे प्रियजनांनो. परंतु त्यामध्ये आज जर तुमची बहीण, तुमचा भाऊ तुमच्याकडून काय लुबाडतो, तर तुम्ही काय म्हणाल? तुम्हाला लुबाडलंस, आणि तुम्ही मनाला लुबाडलंस आणि तुम्ही तिला क्षमा नाही करणार. आपण रागात बोलू, तू लुबाडलं मला पैसे, आणि आपण क्षमा नाही करणार. आणि ती जी समोरची व्यक्ती आहे ती तुम्हाला क्षमा नाही मागणार. बरं, ती तुम्हाला क्षमा नाही मागणार, परंतु तुम्ही तिला क्षमा करता का? तुम्ही त्याला, आपल्या भावाला क्षमा करतात का? हे प्रश्नचिन्ह आहे प्रियजनांनो. आणि जर तुम्ही आणि मी आपल्या भावाला, आपल्या बहिणीला, आपल्या आई वडील आपले काही आपल्याला शिवाय देतात, काही बोलतात, रागाच्या भरात काही पण बोलतात, आणि जर आपण त्यांना खऱ्या अंतःकरणाने क्षमा करणार नाही, तर परमेश्वर तुमचं आणि मला, तुमचं आणि माझं अपराधाला कशी क्षमा करणार? कारण आपल्याला त्याने शिकवलेली जी प्रभूची प्रार्थना आहे त्यामध्ये आपण म्हणतो ना, जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण जसे आम्ही आपल्या
जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडिले आहे तसेच तू तू म्हणजे कोण? स्वर्गीय पिता आम्हास सोडीव. तसेच तू आमच्या ऋणे आम्हास सोडीव. है ना? ऋणे म्हणजे काय प्रियजनांनो? अपराध, पाप. ऋणे म्हणजे आमचे अपराध, आमचे पाप. जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडिले आहे तसेच तू आम्हास सोडीव. तसेच तू आम्हास सोडीव. है ना? तसेच तू आमच्या ऋणे आम्हास सोडीव. तसेच तू आम्हास ऋणे सोडीव. है ना? असं आहे. तसेच तू आमच्या ऋणे आम्हास सोडीव. ऋणे आम्हास सोडीव. बरोबर. प्रियजनांनो, ऋणे म्हणजे काय? अपराध आणि पाप. जर आपण आपल्या कोणत्या पण आपल्या ड्युटीवर कोणत्या पण व्यक्तीला जर आपण अंतःकरणापासून आपल्या भावाला, बहिणीला, मित्राला, आपल्या आई वडिलांना, आपल्या लेकरांना आपण जर क्षमा करणार नाही तर आपण या प्रभूच्या प्रार्थनेमध्ये आपण बसत नाही प्रियजनांनो. आणि प्रभू येशू मसीह काय म्हणतात? वैऱ्यांवर प्रीती कर. वैरी म्हणजे जो आपल्याला मारतो, जो आपला छळ करतो, जो आपल्याला श्राप देतो, तो वैरी आहे ना प्रियजन. तो आपला नाश करत आहे. तो आपला वैरी आहे. त्याच्यावर प्रीती कर. बापरे, किती मोठी आज्ञा आहे प्रियजनांनो. किती मोठी ही आज्ञा आहे आणि किती मोठी ही प्रीतीची आज्ञा आहे की त्याच्यावर आपल्याला प्रीती करायची आहे. प्रभू येशू मसीह गॉड इज लव्ह आणि म्हणून तो म्हणतो शत्रूंवर, वैरांवर प्रीती कर. प्रियजनांनो, कठीण जरूर आहे परंतु त्याच्या साहाय्याने, प्रभू येशू मसीहच्या साहाय्याने आपण तो आपल्याला शक्ती देईल. सर्वांना क्षमा करून आपण सर्वांवर दया करू, सर्वांवर प्रीती करू, सर्वांना क्षमा करू. प्रियजनांनो, आज मी माझी तुमच्या पुढे गवाही देते की माझे शेजारी आहेत आणि माझ्या ड्युटीवर पण जे कलिग्स आहेत, ॲज अ मी ICU सिस्टर इंचार्ज आहे, तर माझे जे स्टाफ आहेत ते पुष्कळ स्टाफ मला फार म्हणजे कसे, कोणी स्टाफ खूप पटकन ऐकतात, कोणी स्टाफ पटकन ऐकत नाही आणि खूप सारे कोणी मिस्टेक्स करतात आणि कोणी मी समजवलं तर ते पटकन शिकतात आणि कोणी जे स्टाफ आहे ते पटकन शिकत नाही, ते उलट बॅक आन्सर देतात. तर अशांना मला क्षमा करा लागते. प्रभू याची क्षमा कर. मी शिकवते, समजवते, तरी सुद्धा हे व्यक्ती समजत नाही, तर मी त्यांना काय करू शकते? एकच काम मला परमेश्वराने सांगितलं. ॲज अ ट्रू ख्रिश्चन इंचार्ज सिस्टर म्हणून जर मी येशू मसीहला फॉलो करते तर मला सर्वांना क्षमा करणे. प्रियजनांनो, सर्वांना मला क्षमा करायचीच म्हणजे करायची. 110% मला सर्वांना क्षमा करायची, सर्वांवर प्रीती करायची आणि त्यांच्या प्रीती करून सर्वांची क्षमा करून सर्वांवर दया करून आणि सर्वांवर प्रीती करायची. प्रियजनांनो, हे सुंदरस आज्ञा बघा. जेव्हा आपण क्षमा करतो ना, किती आनंद मिळतो आपल्याला, किती आनंद मिळतो अंतःकरणात. अरे बापरे, मी याला क्षमा केली, परमेश्वराने मला किती आनंद दिला, किती शांती दिली त्याने मला. प्रियजनांनो, हा अनुभव मी केलाय म्हणून मी तुम्हाला त्या ठाम रीतीने छाती ठोकपणे सांगते की तुम्ही पण क्षमा करून बघा. त्या दुश्मनाला, त्या वैऱ्यांना तुम्ही क्षमा करा आणि त्यांच्यावर प्रीती करा. हे माझ्या परमेश्वराचं आपल्याला आज्ञा आहे, त्याचं वचन आहे. आणि त्यांनी, तो जो आपला गुरु आहे, तो जो आपला स्वामी आहे, त्यांनी ते करून दाखवले.
दुश्मन से प्यार करना मसीहा सिखाते हैं। अपनों को तो सभी प्यार करते, दुश्मन को भी प्यार करना मसीहा सिखाते हैं। हो प्रियजनांनो, हे प्रभू येशू मसीहचं गूढ रहस्य आहे की आपल्याला काय आज्ञापालन करायची आहे, फक्त प्रीती, कारण गॉड इज लव, परमेश्वर प्रेम आहे आणि तो आपल्याला फक्त प्रेम करा शिकवत आहे। एकमेकांची क्षमा करणे, एकमेकांवर दया करणे आणि क्षमा करून विसरून जायचं, तो स्वभाव त्याचा आहे। परमेश्वर प्रभू येशू मसीहचा स्वभाव आपल्याला धारण करायचंय। प्रियजनांनो, क्षमा करा, विसरून जा आणि ते गाढून टाका। पुन्हा ते किरडं नका उकरू, अरे तू त्या वर्षी मला असं केलं, माझा अपमान केला, मला तू शिव्या दिले, मला तू पाहुणचार केला नाही, खूप लोकांना मला तू मान दिला नाही, खूप लोक मानाचे भुकेले असतात, मला स्थान दिलं नाही, मला तुम्ही विचारलं नाही, मला तुम्ही हे नाही केलं ते नाही केलं, असे करून कुरकुर करतात। त्याला काय म्हणतात, कुरकुर करणे। इस्रायल लोक कनान देशात का नाही गेले प्रियजनांनो? हा स्वभाव, कुरकुर करणे, मला हे नाही भेटलं, मला ते नाही भेटलं, मला असंच आहे, मी गरिबी आहे। अरे तुम्ही गरीब आहात, मी गरीब आहे, परंतु कोण आहे तुमच्या संगती, माझ्या संगती? जिवंत देव आपल्या संगती आहे, खरा जिवंत देव। माती मूर्ती, दगड मूर्ती, बाबा टावा नाही आपल्यासोबत, तर खरा जिवंत देव, ज्याने मला आणि तुम्हाला आपल्या हाताने बनवले, त्याच्या जीवनाचा श्वास त्यांनी माझ्या हातात तुमच्यात फुंकला, तेव्हा आपण जीवधारी झालो आणि त्यांनी आपल्याला बनवलं। आपण त्याच्या आज्ञेचा भंग केला, आपण पाप केले, आपण खाली पडलो, परंतु तरी तो विसरला नाही, त्यांनी आपल्याला टाकलं नाही, त्यांनी आपल्याला सोडलं नाही। प्रियजनांनो, अनेक संदेश त्यांना पाठवून त्याच्या लेकरांना त्यांनी त्याच्या मार्गात आणण्याचा प्रयत्न केला, त्याचा आशीर्वाद देण्यासाठी तो तत्पर राहिला, आशीर्वाद देतच गेला, आशीर्वाद आशीर्वाद आशीर्वाद। त्यांच्याकडून लढला, त्यांच्यासाठी लढला, त्यांच्या जीवनातला जो समोर इस्रायल लोकांसमोर जो तांबडा समुद्र होता, तो परमेश्वराने त्यांच्यासाठी दुभागला आणि सुक्की कोरडी भूमी, सुक्की कोरडी कोरडा मार्ग करून ठेवला की या मार्गातून तुम्ही चला। प्रियजनांनो, किती महान परमेश्वर आपला आहे। प्रियजनांनो, त्याची प्रीती किती महान आहे, कारण यीशु तू है महान, तेरी जय तेरी जय तेरी जय, तू जो आया मेरे जीवन में, लेके मुक्ति लेके प्यार, यीशु तू है महान, तेरी जय तेरी जय तेरी जय। हो प्रियजनांनो, असा आपला परमेश्वर आपल्यावर अतोनात प्रीती करतो आणि त्याची आपल्याला आज्ञा आहे, बस प्रीती कर, कारण देव प्रीती आहे। गॉड इज लव, म्हणून आपल्याला सर्वांना क्षमा करणे, सर्वांवर प्रीती करणे, सर्वांवर दया करणे, ही त्याची आज्ञा आहे आपल्याला। आपण ही आज्ञा आपल्या हृदयांतःकरणामध्ये साठवून ठेवूया आणि त्यानुसार जीवन जगूया प्रियजनांनो, आणि परमेश्वराचा क्रूसखांब आपण उंच उभारूया, त्याच्या प्रीतीचा प्रकाश, जे अंधारात आहे त्यांना हा प्रीतीचा प्रकाश देत देत चलूया प्रियजनांनो। परमेश्वर मला तुम्हाला त्याच्या स्वर्गीय आशीर्वादाने भरभरून काढो, आमेन।